किंग्स सर्कल आणि गांधी मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्याच्यामुळे एकाच मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्याचं आपण पाहायला मिळतं। याच पाण्यामधनं आता वाहन चालक वाहनधारक वाहतूक करतायत, मार्ग काढतायत, कसरत त्यांना करावी लागते। इथे दुचाकी स्वारांना सुद्धा पाण्यातनं वाहतूक करताना अवजड झालंय, कारण की अनेक दुचाकी या पाण्यामध्ये बंद पडतायत। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेल्या आहेत, त्या इथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। रुपाली, काय परिस्थिती आहे गांधी मार्केटमध्ये, कशा प्रकारे पाणी साचलंय? मी सध्या गांधी मार्केटच्या किंग सर्कल या परिसरामध्ये आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की पाण्याचा जो निचरा आहे तो होत नाहीये आणि त्याच्यामुळे पाण्याची जी पातळी आहे ती अजूनही कायम आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये पाणी जे आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त वाढ होताना पाहायला मिळते आणि याचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडी खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। दुचाकींपासून ते मोठ्या हेवी व्हेकल्स पर्यंत सगळ्याच गाड्या खरं तर या मार्गाने जात असतात। सध्या आपण बघितलं तर चेंबूरकडून दादरकडे येणारी जी वाहतूक आहे ती आपण पाहत आहोत की अतिशय मंद गतीने खरं तर ही वाहतूक चालू आहे। या ठिकाणी एका बाजूला पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला पालिकेचे कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील हे देखील जी गाड्या आहेत त्यांना वाट काढून देण्यासाठी खरं तर या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मुंबईमधला हा जो पाऊस आहे तो आता पुढचे काही तास असाच असणार आहे आणि त्याच्यामुळे जर कुणी दादर आणि चेंबूर या दरम्यान जर कुणी या मार्गाने प्रवास करत असेल तर नागरिकांनी खरं तर खबरदारी घ्यायची आहे। या ठिकाणची परिस्थिती बघूनच आपण म्हणतो घराबाहेर पडायचं आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक ज्या गाड्या आहेत त्या सध्या या पाण्यामध्ये अडकून बंद पडलेल्या आहेत। अनेक 4 व्हीलर असतील, अनेक 2 व्हीलर असतील, या सगळ्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। पाण्याची पातळी एवढी जास्त वाढलेली आहे की गाडी त्यातून काढणं खरं तर अतिशय अवघड झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पालिकेचे कर्मचारी कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। किंग्स सर्कल मधून त्या उपस्थित होत्या आणि आपल्याला किंग्स सर्कल परिस्थिती दाखवलेली आहे। या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।